तर याच संदर्भात राज्यातील विविध भागातून आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडलेले नागपूरमधून तेजस महतुरे, अमरावतीमधून सुरेंद्र आकोडे, छत्रपती संभाजीनगरमधून विजय चिडे, त्याचबरोबर नाशिकमधून किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर्वात प्रथम जाऊया नागपूरमध्ये। तेजस, कशा पद्धतीने नागपूरचा उन्हाचा तडाखा हा दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याचबरोबरीने नागरिकांनी दुपारी बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाने कशा पद्धतीने उपाययोजना राबवल्या आहेत? अंकिता, निश्चितच आपण जर बघितलं असेल तर आता सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळी जरी बघितलं असेल तर उष्णता जी आहे ती तपत असताना सुद्धा पाहायला मिळत आहे। नागपुरात जर बघितलं असेल तर 41 ते 45 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते स्थिर आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिक जे आहेत ते या उष्णतेपासून जे आहेत ते हैराण झालेले आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर प्रशासन सुद्धा जे आहे ते सज्ज आहे। 12 ते 4 या कालावधीत जे आहे ते नागरिकांनी काम असेल तेव्हा जे आहे ते घराबाहेर निघावं, नाहीतर जे आहे अन्यथा त्यांनी निघावं नाही। निघताना जे आहे त्यांनी आवश्यक वस्तू जे आहे ते सोबत ठेवावे असं सुद्धा आवाहन जे आहे ते प्रशासनाने करण्यात आलेलं आहे। यासोबत जर बघितलं असेल तर गेल्या 10 दिवसात जर बघितलं असेल तर 13 जे आहे ते मृत्यू जे आहे ते समोर आले। त्यामध्ये जे आहे 32 ते 55 इतके वयोगटातील संपूर्ण मृत्यू आहेत आणि हे जे आहे ते बेघर लोक आहेत अशा प्रकारची माहिती सुद्धा प्रशासनाने दिलेली आहे। त्यापैकी बघितलं असेल तर नागपूर प्रशासनातर्फे जे आहे ते 7 बेघर निवारा सुद्धा जे आहे ते स्थापित करण्यात आलेले आहे। चौकामध्ये जे आहे ते ग्रीन नेट जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। ज्या आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये जे आहे ते सिग्नल आहे त्या सिग्नलवर सुद्धा अशा प्रकारचे ग्रीन नेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सामाजिक संस्थेकडनं जे आहे ते जागोजागी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाकडून आव्हान आहे की जे आहे ते एकूणच जे आहे ते घराबाहेर निघताना काळजी घेण्याचे आव्हान एकूणच करण्यात आले। मात्र या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर असाच जो आहे तर उन्हाचा तडाखा येत्या दिवसात असणार आहे। मात्र नागरिकांना येणाऱ्या 2 दिवसात जे आहे ते दिलासादायक बातमी असणार आहे, कारण की संपूर्ण वातावरण थंडमय असल्याची माहिती सुद्धा जी आहे ते हवामान खात्याने दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी दिलासा जे आहे ते नागरिकांना मानावा लागणार। मात्र हवामानामध्ये बदल होणार अशी अपडेट सध्या समोर येते। तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा। आता जाऊयात अमरावतीमध्ये।